माझ्या शाळेचे नाव गाडगे महाराज अविनाश विद्यालय मिरपूर लोहारे. विकसित भारत बिल्डकॉन 2025 या उपक्रमाबद्दल मी एक उपक्रम तयार केलेला आहे. त्या उपक्रमाचे नाव आरोग्य व रोग. याबद्दल मी आज क्षय या रोगाची माहिती सांगणार आहे. क्षय रोग त्याचे कारक जीवाणू आहे. संक्रमणाचे माध्यम रोगाच्या थुंकीतून तो प्रसार होऊ शकतो. हवेमार्फत तो प्रसार होऊ शकतो. रोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे त्यात पण तो प्रसार होऊ शकतो. रोगाच्या वस्तू वापरणे, त्याचे लक्षणे दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छवास प्रक्रियेत त्रास होणे. त्याचा उपचार आहे बीपीची लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, नियमित औषधे घ्यावे. डॉट हा उपचार पूर्ण व नियमितपणे घ्यावा. यानंतर साहिलमुळे कावीळ या रोगाबद्दल माहिती सांगेन. नमस्कार, मी आज कावीळ या रोगाबद्दल माहिती सांगणार आहे. रोगाचे नाव कावीळ. त्याचा कारक विषाणू आहे. संक्रमणाचे माध्यम पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधन. त्याची लक्षणे भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी, विष्ठा. उपाय व उपचार: पाणी उकळून व गाळून प्यावे. स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. त्यानंतर माझा मित्र यश पोकळे हा तुम्हाला अतिसार या रोगाबद्दल माहिती सांगणार आहे. नमस्ते, मी अतिसार या रोगाविषयी माहिती सांगणार आहे. रोगाचे नाव अतिसार. कारक जीवाणू विषाणू शिगेल्ला, बॅसिलस, एन्टीमिबा, हिस्टोलिटिका. संक्रमणाचे माध्यम दूषित अन्न व पाणी. लक्षणे पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब. उपाय व उपचार: अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व काढून प्यावे, जलसंजीवनी ORS घ्यावी. यानंतर माझा मित्र साहिल शिवणतकारले हा येणार आहे. नमस्कार, आज मी तुम्हाला पटकी या रोगावर माहिती सांगणार आहे. कारक जीवाणू, संक्रमणाचे माध्यम दूषित अन्न व पाणी. लक्षणे उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके येणे. उपाय व उपचार: स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. यानंतर विषमज्वर या विषयावर माझा मित्र पियुष खांडरे माहिती सांगणार आहे. विषमज्वर टायफॉइड. याचे कारण जीवाणू. याचे संक्रमणाचे माध्यम दूषित पाणी व अन्न. लक्षणे भूक मंदावणे, डोके दुखी, मळमळ, पोटदुखी, अतिसार पर्यंत 104 पर्यंत ताप येणे. उपाय व उपचार: स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे, सांडपाणी विल्हेवाट योग्य रीतीने करावी. धन्यवाद.